आपण झालेला अपमान लगेच विसरून जातो, पण या माणसाने त्याच्या अपमानाचं उत्तर असं दिलं की ज्याच्यामुळे जग त्यांना आजही नावाजतं। इटलीत फारोसिओ लॅम्बोर्गिनी नावाचे ट्रॅक्टर कंपनीचे मालक राहत होते। ट्रॅक्टर शिवाय त्यांना कारची सुद्धा खूप आवड होती। त्यांच्या वापरात अनेक कार्स होत्या। यामध्ये त्यांच्या एका फरारी कारच्या क्लचमध्ये त्यांना एक प्रॉब्लेम दिसला। मग ते डायरेक्ट फरारी कंपनीचे मालक एन्झो फरारी यांच्याकडे गेले आणि त्यांचा प्रॉब्लेम त्यांनी सांगितला। त्यावर एन्झो फरारी त्यांना चिडून म्हणाले, आता एक ट्रॅक्टर बनवणारा आम्हाला कारबद्दल शिकवणार का? हा झालेला अपमान फारोसिओ यांच्या जिवारी लागला आणि त्यांनी ठरवलं की आता स्वतःची कार बनवायची। नंतर काम सुरू झालं। स्वतःची फॅक्टरी उभी करून त्यांनी फरारीच्या कामगारांनाच कामाला ठेवलं आणि एक अशी कार बनवली जी आज अनेकांची ड्रीम कार आहे, ती म्हणजे लॅम्बोर्गिनी। याच गाडीने पुढे जाऊन फरारीला सुद्धा मागे टाकले। आता या स्टोरीमधून एक गोष्ट सिद्ध होते, ती म्हणजे कधी कधी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा विजय हा एका मोठ्या अपमानानंतर येतो।